कपडे मी धुते. जा पळ आण बाथरूम मधून पळ. काय आलंय का कोंबड्यांना? कावळा. अय तुला काय झालं तर तिचं एक शर्ट पॅन्ट आणायला? जा पळ पिऊ घेऊन ये. पळ मी धुते लगेच. काऊ काऊ. तू तिची कपडे धु, तिला मी भांडी घासायला लावी ते. हा थोडे साबण लाव आणि टाक पाण्यातून पिळून. काय दुपारीच घातलेली कपडे फक्त. खवळू नको. 7 ते 8 1 तास क्लास आहे आणि जे 8 वाजता भाकर खाऊन ज्या टीव्ही पुढं थोबाडापाशी जाऊन बसल्या की मग त्यांना असं अजिबात ध्यान नाही राहणार ना. खा. आणि आता 11:15 वाजल्यात. 2 टाइम खाऊन झाले हा ना. हा मग आंघोळ्या कवा? आणि काल ना 5:30 वाजता मी ना दूध तापवण्यासाठी ना शेगडी चालू केली होती आणि शेगडी 6 वाजता लाईट गेली. बटन बंदच करायचं राहून गेलं आणि रात्री 6ला लाईट गेली ना 9 वाजता येत असती. 9 वाजता लाईट आली आणि मी 10:30 वाजता ना बघितलं तर एवढं दूध असं आटून गेलं तर फुल एवढं भगलं होतं. एवढं जा बघ ती काय म्हणते एवढं. मग आता हे आटलेच थोडीशी साखर टाकली, थोडीशी इलायची आणि काजू बदाम मिक्स करून ना थोडंसं हे करावा, आईस्क्रीम बनवावा. अशी काल गंमत झाली. जा ना बघ ना. आणि परवा मी व्हिडिओ टाकला होता त्यात आईस्क्रीम बनवली ती पण तिला साखरेचं पाक केलं ना ती करपट झाली. करपट लागत होती, चांगली लागत होती. नंतर करपट झाली. म्हणाला आता साखर पाक न करता अशी बनवूया असं. तर आता मी मिक्सरला बारीक करते. काजू बदाम इलायची घे खाली म्हणून इलायची म्हणलं आधी इलायची सोडून घ्यावा आणि बारीक करते. त्यातलं पण 5 काजू 5 बदाम घेतले होते, त्यात पुरीने खाऊन टाकले. आता हे थोडं थोडं करून सगळं बारीक करून घेते मी. आईस्क्रीम आता एवढी भांडी घासून आणती ना. असं आहे, एक काम करायचं दुसरं काम नाही. मग पिऊला सांग, पिऊची ना मग आईस्क्रीम मग पिऊला देते ना. मग काल काय मला दिली नाही. पण झाली होती खरपट. जतीन साच्या धुतला काय बघ. आणि हे जातात भिजायला घर हे आधी फुल भर आम्ही नळाखाली भिजायला ठेवू. अशा हाताखाली ना काम करीत काजू बदाम बारीक नाही झालं. खाता ना तुम्ही. पाणी ओतलं होतं ना, सगळं चांगलं असलं होतं ना. मी खायचो तू हेती मी हेती आधी हे लाव ना. थांबा टाकून दे पिऊ दिदू. जपा ना मीठ लावी ते बरोबर. जर पिऊ एवढे तू दोन हात इथे ये पिवळे म्हणजे अशी लोटबोट चाललेली नुसती. दोन आणायचं पिऊ तू आता. आता हे भरलंय. आता ना फ्रीज मध्ये ठेवून देते. चलो 2 तासांनी बर्फ होईल. डीप फ्रीज आहे हे. तासात आपोआप अर्ध्या तासात बर्फ होतोय. हे बघा असं फ्रीज आहे, डीप फ्रीज. तर त्याच्यात
कमी करून ठेवलं होतं, फुल करते म्हणजे आपल्याला लवकर आईस्क्रीम होईल. खाता पण येईल. आणि काल बनवलेली ना आईस्क्रीम अशी झालेली आहे बघा. ही मटका कुल्फी असतील तशी पाक करून, पण थोडीशी ना करपट लागते साखर करपल्यामुळं, नाही तर बाकी चव भारी होती. बघा अशी तीन ती आपली काढली, इनीची काढली, ते नाही घालायचं, तसंच नाही घालायचं. तीन कसली भारी दाखवा ना अशी आईस्क्रीम, अशी दाखव बरं. हे बघा काय झालं. वाटते करी थोडी गोड पाहिजे होती ना.